4 ओव्हर मग चालू करा, लगेच लगेच चालू करा, लगेच चालू करा. 4 ओव्हर असतील पण लगेच चालू करा मॅच. चला ना, फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज राज दळवी. पहिलाच बॉल हवेत आहे आणि तो सीमा रेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर दमदार हिट, षटकार 6. पहिल्या चेंडूवर षटकार तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम वाडा 11 जेपी जे कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे आणि ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स संतोष पाटील फॅन टीम आपण ही आपला कॅप्टनला पहिल्या 4 ओव्हर नंतर टॉस करण्याकरता पाठवायचंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र सलगचा दुसरा, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर आक्रमकतेनं फटका. बॉल सीमा रेषा पार, षटकार. बॅक टू बॅक 2 बॉल आणि 2 मॅसिव्ह हिट्स ते आपल्याला इथे पाहायला मिळालेत. 2 मॅक्सिमम ते इथे खेळले गेलेत. 2 षटकार आलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार पाहायला मिळतात. या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता जगदीश पाटील जे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांचे सासरे भाऊ एक्सलगाववरून इथे आलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ध्रुव 11 चे स्पॉन्सर संतोषजी पाटील, आपल्याला विनंती, आपल्याला मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दादू स्पोर्ट्स चे सर्व संतोषजी पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 12 आहे. पुन्हा एकदा राज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतं. इथे मात्र खोल टप्प्याचा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावर. निकेत आलेत वाडा 11 करणं कॅप्टन म्हणून. तीन बॉलचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अगदी चांगली सुरुवात ती इथे आपल्याला पाहायला मिळते. तिसरा सामना आहे आजच्या सकाळचा. सेमीफायनलची मॅच आहे. यातील विजयी संघ थेट फायनल मध्ये पोहोचेल. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा होती. धनेश साने त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही. एक निर्धाव बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट ती मिळवता आली असती. निलेश जो मैदानाच्या आतमध्ये, निलेश धापशी विध्वंसकतेने आणि आक्रमकतेने खेळ तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि त्याची विकेट ती तिथे संपादित करता आली असती. मात्र बॉल तो हातामध्ये बसला नाही. राज दळवी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत डीकेपी सिमरन 11 या नावानं डीकेपीचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये. सिमरन 11 डीकेपी पाहुणीपाडा हा संघ आपण मैदानामध्ये पाहत आहे. इथे मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप, पॉइंटच्या जवळपासना बॉल जमिनीशी खेळत चाललाय. सरळ सीमा रेषा पार चौकाराच्या मध्ये परावर्तित होईल. 4 धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 20 ऑन बोर्ड 20 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय.
5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 ही धावसंख्या धावफलकावर लागली गेली. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगती पथावर येणं बाकी आहे. आपटून टाकलंय आणि अगदी त्याला फेकूनही दिलंय. लॉंग लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. निलेश धापशी न पहिल्या ओव्हरमध्ये राज दळवी त्याच्या विरोधात आक्रमण केलंय. धावफलकावर धावसंख्या तब्बल 26. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते 26 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. राज दळवी खूप जास्त महागडा ठरलाय. त्याच्या जागी महेश गावित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 पहिला सेमीफायनलचा सामना जो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. दर्जेदार लढती, उत्कंठावर्धक, रोमहर्षक लढती. चला गेम स्पीडअप करा. 15 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. त्यापेक्षा जास्तीचा वेळ लावला तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण आजच्या दिवसाचा शेड्यूल सुद्धा सागर पाटील पूर्ण करायचा आहे. जास्त वेळ घालवला तर त्या मॅचेस कंप्लीट नाही होणार. तुम्हाला दुहेरी भूमिका आहे. टीमलाही चालवायची आणि स्पर्धाही पूर्ण करायची आहे. त्यामुळे मैदानाच्या आत सागर पाटील आपल्यालाच घाई करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र या बॉलला अगदी कलात्मकतेनं कट केलंय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. जोपर्यंत बॉलला तिथे फील्ड केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना यावेळेस धावसंख्या जाऊन पोचते ती 2च्या मदतीनं 28. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. खोलडाप्याचा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक धाव ती धावफलकावर जुडली गेली आहे. थ्रो करताना मला वाटतं थोडासा झटका लागलाय हाताला. रोशन दळवी जे तिथे फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना आता 28, कारण पहिल्या बॉलवर सिंगल आली होती. त्यामुळे 28 धावा या धावफलकावर लागलेले आपण पाहतोय. शांत केले गेले. या आधीच्या मॅचमध्येही याच पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या, मात्र त्यानंतर शांत केलं आणि मॅचला कव्हर केलं. तेच काम इथेही करतोय. वा, काय गोलंदाजी करतोय महेश गावित. लाजवाब टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी करतोय. फलंदाजाला शांत करताना बॉलला विकेटच्या मागे घेऊन जातोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी सध्या महेश गावितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 बॉल नंतर धावफलकावर धावसंख्या 28 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 26 आल्या होत्या. राज दळवी खूप जास्त महागडा ठरला, मात्र त्यानंतर महेश गावित योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी तिथे करत असताना पाहायला मिळालंय. आणखी एक चांगला बॉल. तुम्ही या मैदानावर बॅकलिप खाली ठेवायला भाग पाडताय म्हणजे तुम्ही चांगली गोलंदाजी करताय. अप्रतिम गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते महेश गावित कडनं. 5 बॉलमध्ये त्यानं रन्स दिल्यात, त्या फक्त 3. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना तिथे फलंदाजाला शांत ठेवतोय. मॅन ऑफ द सिरीज म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं एक पुढचा बॉल. इथे मात्र हा बॉल त्याला उडवलंय. शेवटच्या बॉलवर चुकी झाली आणि चुकीनं बॉल सीमा रेषा पार. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीस धावफलकावर धावसंख्या तब्बल 35.
मयुरजी भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता एक LED टीव्ही जी इथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. मयुरजी भोईर आपलाही मनपूर्वक धन्यवाद. एक LED टीव्ही जी मॅन ऑफ द सिरीज म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकाल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप जास्त खर्च झाला, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये बेतानं खर्च करण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या बॉलवर लयलूट झाली, षटकार आला आणि त्यामुळे धावफलकावर 35 रन्स ज्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर खुल्या गटाच्या लढती त्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये वाडा 11 JP हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये टीम ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स हा संघ सन्माननीय पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र अनिकेत तो मैदानाच्या आतनं शांत राहणाऱ्यांमधला नाहीये हे सांगत असताना बॉलला उडवून फेकून देतोय ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि अगदी आपल्या जागेवरनं स्ट्रॉंग हिट ती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. VIP डाईसला सलामी ठोकणारा हा दमदार षटकार. पहिलाच बॉल रोशन गावित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते सुरू केले. आणखी एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट येतोय क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडूला उचलेल एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 42 धावा. प्रत्येक चेंडूवर आक्रमकता ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 45 धावा या धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. बोबा 11 चे सर्वा सन्माननीय श्यामजी हजारे इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं इथे आगमन होतंय. तदनंतर एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माननीय सन्माननीय नवनीतजी ठाकरे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित होत आहेत. नवनीतजी ठाकरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय अमितजी पाटील विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गातेस या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमितजी पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या सकाळच्या पहिल्या सत्रात. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त होती. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीच धावफलकावर धावसंख्या 46 धावा. अजूनही शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या षटकातली कामगिरी कशी असेल, कशा पद्धतीने इथे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी केली जाईल. गेम थोडंसं स्पीडअप करा हीच विनंती आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण 3 ओव्हर करता बरोबर 14 मिनिटं वापरली गेली आहेत. ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स चे कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. दादू स्पोर्ट्स कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. या ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर
धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते इथे एकंदर 47 आमचे सहकारी प्रमोद शेडगे ते इथे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती रुपेश वनडाऊनच्या स्वरूपानं तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय निलेश दापशी ज्याला माघारी परतावं लागलाय. धावसंख्या 47 आहे. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता रोशन शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल आहे इथे. गुड कमबॅक, अगदी लाजवाब कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावर धावसंख्या 26 लागली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चौथं षटक सुरू आहे आणि 3.3 नंतर 47 आहेत. म्हणजे फक्त 21 धावा त्यानंतरच्या जवळपास 15 बॉलमध्ये खर्च केल्यात. सजे होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रोशन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलं. इथेही झेलची संधी की षटकार. हा षटकार आहे. बॉल गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. इट्स अ सिक्सर. 6. या स्पर्धेच्या निमित्तानं सत्यवानभाई भोईर यांचं इथे आगमन होते आणि त्यांच्या सोबत जर आपण पाहिलं तर महेंद्रजी गायकर यांचं इथे आगमन होतंय. दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं तब्बल 53 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल, चांगला बॉल, अगदी फुलर लेंथवर तो चेंडू तिथे हाताळला गेला. एक रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे या ओव्हरचा. बघूया शेवटचा बॉल, त्यावर कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल. योग्य टप्पा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि अगदी त्या योग्य टप्प्यावरची गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आलाय, मात्र अगदी अनिकेत मैदानाच्या आतमध्ये असतानाही 15 बॉलमध्ये 21 धावा खर्च करणं म्हणजे अगदी दर्जेदार गोलंदाजी ते आपण म्हणू शकतो. शेवटचा बॉल आहे या डावाचा. त्यावेळेस मात्र बॉलच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केला. डबल करता प्रयत्न इथे वेगानं बॉलवर झेपावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रॉंग अँड थ्रो. 2 रन तिथे कंप्लीट झाल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या आकड्यावर. विजयाकरता 4 षटक 24 बॉल 57 धावसंख्याची गरज. सेमीफायनलचा सामना सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा पहिला सेमीफायनलचा थरार तो रंगतो. यानंतर टॉस करता इथे वाडा 11 जेपीचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. टीम दादू स्पोर्ट्स, ध्रुव 11 दादू स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच यायचे. टीम ठाणे आपण आपला कॅप्टन लगेचच मैदानाच्या समोरच्या बाजूने मुख्य मंचाच्या समोर टॉस करण्याकरता लगेच विनाविलंब आपण पाठवायचं आहे. या मुख्य मंचावर उपस्थित आपल्याला उपस्थित सन्माननीय नवनीतजी ठाकरे साहेब ज्यांचा शाही सन्मान आणि सत्कार मी अमितजी पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमितजी पाटील यांना विनंती करतो की आपण नवनीत ठाकरे साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार तो या मंचावरनं करावा. नवनीतजी ठाकरे जे आपल्या समेत या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार तो या मुख्य मंचावरनं केला जातोय. श्यामजी हजारे इथे येत आहेत. मोबाईल 11चे सर्व आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत.
सन्माननीय मनोजी पाटील आपल्या मुख्यमंत्र्यावर उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान तो आपण करतोय. मी जगदीश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण आपल्या शुभस्ते करावा. मनोज चौधरी ते आपल्या समेत उपस्थित आहेत. मनोज चौधरी यांचा हा सन्मान आणि सत्कार तो मुख्यमंत्र्यावरनं केला जाईल. इथे मनोजी चौधरी यांचा हा शुभ सन्मान तो आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सागर भोईर आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत आणि सागर भोईर यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण इथे करतोय. नितेश पाटील आपल्याला विनंती आहे की आपण सागर भोईर यांचा यथोचित मान सन्मान तो या मुख्यमंचावरनं करावा. सागर भोईर आपल्याला विनंती आपण पुढे यायचं. तदनंतर सन्माननीय वासुदेवजी जाधव जे एक साल या गावातनं या स्पर्धेकरता इथं उपस्थित राहिलेत. जगदीश पाटील यांचे सासरे आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान तो आपण सन्माननीय अमितजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं करावा. यथोचित मान सन्मान आपण त्यांचा या मुख्यमंचावरनं करावा. तदनंतर गुंडू गायकर आपल्या सोबत मुख्यमंचावर उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान मंदार पाटील यांच्या शुभस्ते आपण इथे करतो. मंदार पाटील आपल्याला विनंती की आपण गुंडू गायकर यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं करावा. जशी मॅचला सुरुवात होईल आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं असतील पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज आमचे सहकारी मित्र प्रमोद शेडगे आपल्यासोबत जॉईंट होतील. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी पांडव यांचा आवाज. टॉस आपण इथे करतोय. मुख्यमंत्र्याच्या समोर दोन्ही कॅप्टन इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी सन्माननीय नवनीतजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्र्याच्या समोरच इथे यापुढच्या मॅचचा टॉस आपण आपल्या शुभस्ते करावा. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर आपण या संपूर्ण दिवसांमध्ये आवाज जो ऐकलात व्हॉइस ऑफ वाडा अक्षयजी पांडव यांचा त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहताय शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेश. अगदी एक नावारूपाला आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नामवंत स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. ऑन साईडला पूल केलंय. फटका तर यावेळेला फसलाय. फिल्डर येत आहेत. यस टेक अँड गुड कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. सिमरन 11 टीमला पहिला धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर यावेळेला बॅकलिपचा वापर केला होता. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले. शफल झाले होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे फसतोय फलंदाज. पहिल्या विकेटचा विचार करता आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना रोशन सागर आणि रोशन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना 57 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. सुपोंडे या टीमने दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. दोन्ही संघ वाडा तालुक्यातील नामवंत संघ म्हणून आज आमने सामने त्यांची कडवी लढत पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1-1 अशी स्थिती आपण पाहू शकतायत. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि ज्या स्पर्धेचं अगदी भरपूर वर्ष नाव घेतलं जातं ओठांवरती प्रत्येक आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या ओठांतून नाव असतं. या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला लागलेली असते. संघ असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, ग्रामस्थ मंडळी असतील आणि त्यामुळे ही एक स्पर्धा उंची गाठत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचं नाव आहे शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेश. चांगली खेळपट्टी, अतिशय सुंदर मैदान आणि हेच पोषकदायक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की अशा मैदानात मला चांगलं क्रिकेट खेळायला मिळावं. स्लोवर वन बॉल होता. कदाचित बॅटची एज होती की काय
मात्र विकेट किपरने जरूर खूप चांगले प्रयत्न केले, परंतु इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्थिर राहिले. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल. सुरेश पाटील, व्हॉइस ऑफ बिलोशी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. JP11 टीमचे आपण कृपया करून लगेच निर्णय कळवा. अप्रतिम स्लोवर वन बॉल होता. पंचांकडे दाद मागितली, पंच मात्र सहमत नाहीयेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निलेश दापशी एक अतिशय हरहुन्नरी आणि हरपनमौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याची बॉलिंग करण्याची ॲक्शन जर आपण पाहिली तर असं वाटेल की हा डावकुरे हाताचा गोलंदाज आहे की काय. परंतु ज्या वेळेला बॉल डिलिव्हर करतो तेव्हा उजव्या हाताने डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सिमरन 11 टीम थोडीशी नामुष्की उडवली गेली. इथे षटकार चौकारांचा पाडा बोलावा लागेल, कारण दोन्ही संघ त्याच ताकदीचे असल्यामुळे. आदरणीय सन्मान्य भूषणजी मेजर राणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत बंटीजी मेजर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण या दोन व्यक्तिमत्वांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लगातार बॉल डॉट वर डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आकडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. विकेट किपर येत आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन गॉन. माननीय बाबू 11चे पॅकर जगनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत जगनजी पाटील. त्याचबरोबर कुणालजी पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाडा पोलीस स्टेशन चे मेजर बंटी मेजर यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर खिलारे साहेब यांचंही आगमन झालं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. काही गोलंदाजी केली आतापर्यंत निलेश धापशीने. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हलकेशा हाताने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळले गेले, वेगाने येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. स्मार्ट सिंगल, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील अतिशय 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले आणि 2 धावा देत निलेश दापशीच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ड बॉलिंग पाहायला मिळाली. पॉवरफुल बॉलिंग होत असताना आपण पाहू शकलात. आवाज
घर उन्नरी खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळते या वाडा तालुक्यामध्ये. नावाप्रमाणे खेळ सुद्धा त्याचा चांगला होताना पाहायला मिळतो. विथ द बॅटने सुद्धा त्याने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला. परंतु निलेश दापशीने ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. शॉट ऑफ लेन बॉल, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने जाऊन पोहोचते ते एकंदरीत 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खेळाडू कक्षामध्ये ज्या फक्त खुर्च्या आहेत त्या फक्त खेळाडूंनाच बसण्यासाठी दिलेल्या आहेत. तर प्लीज मी विनंती करेन की आपण ज्या खुर्च्या आजूबाजूला घेऊन गेला असतील तर प्लीज त्या फक्त 11 ते 15 खेळाडूंना त्या खुर्च्या आपण आणून ठेवायच्या आहेत. ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. दुसरं षटक प्रगतीपथावर. अनिकेतने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा, नियंत्रणबद्धता, लयबद्धता, एकाग्रता, चांगली गोलंदाजी. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. सेकंड अटेम्प्टला यावेळेला कॅच कॅरी करत असताना 3rd विकेट डाऊन. तिसरा धक्का बसतोय सिमरन 11 या टीमला. गॉन. सावली क्रिएशन आपण पाहतायत. अतिशय एक नावारूपाला आलेलं हे चॅनल. गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत कल्पेश गुतारणे, अल्पेश गुतारणे यांच्या माध्यमातून नेहमीच या विभागामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये ते चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. मात्र डॉटवर डॉट बॉल येत असताना जास्तीत जास्त विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये जणू काही प्रॅक्टिस सुरू आहे. हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 4 धावा. मुख्य मंचावर मान्यवरांच्या स्वागताने सन्मानाकडे आपण येत आहोत. वाडा पोलीस स्टेशनचे मेजर बंटी मेजर, एक चांगले क्रिकेटर आणि कर्तव्यदक्ष पोलीस बंटी मेजर यांचा सन्मान मुख्य मंचावर जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. क्रिकेटवर प्रेम आणि वाडा तालुक्याचं रक्षण असे दोन्ही कर्तव्य पार पाडतायत बंटी मेजर. आणि जो वेळ मिळतो, ज्या वेळेमध्ये प्रॅक्टिस होते त्यावर क्रिकेटसुद्धा अप्रतिम खेळत असतात. वाडा पोलीस स्टेशनचे मेजर बंटी मेजर यांचा सन्मान, आपलं हार्दिक स्वागत शिवरूपा वैतरणेश्वर चषकच्या माध्यमातून. त्याचबरोबर वाडा पोलीस स्टेशनचे मेजर माननीय भूषणजी खिलारे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान परेश पाटील यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर केलं जात आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मेजर वाडा पोलीस स्टेशन भूषणजी खिलारे यांचा सत्कार मुख्य मंचावर मायेची शाल घेऊन या ठिकाणी त्याचबरोबर सन्मान चिन्ह पुष्पबुके देऊन सन्मानित केलं जातं. वेलकम. एक नंतर मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. इफेक्ट काहीच पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. सूरज जाधव यावेळेला आपण पाहतायत चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि सुपोंडे या टीमला नेहमीच ते बॅकबोन राहिलेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी षटकार. सहा धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 11 धावसंख्येवर सिमरन 11 या टीमची. मॅच बॉल यावेळेला आलेला आहे. अतिशय वाडा तालुक्यामधील ही नामवंत स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं नाव घेतलं जातं ती स्पर्धा शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेस आणि हे गातेसचं अप्रतिम अशी क्रीडा नगरी. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग.
स्टँड अँड डिलिव्हरी शॉट या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 17 जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3. रुपेच्या अगेन्स्ट यावेळेला पहिले 2 बॉल व्यवस्थित खेळून काढले आणि त्यानंतर 2 षटकार आपण पाहताय प्रथमेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट सुपर प्रथमेशच्या बॅटमधून. टप्पा पडल्यानंतर बॉलला ओसई दिली. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. विजयासाठी 57 धावांचा पाठलाग करताना 39 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 39 रन. जीवी स्पोर्ट्स WRSK सुपुंडे टीम ऑफ साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर सिंगलला घेतली गेली नाहीये कारण प्रथमेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिर राहते 18 या धावसंख्येवर. 7 बॉल आणि 39 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता सेफ झोन मध्ये, मात्र इफेक्ट काहीच पडणार नाहीये. आता फक्त 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 39 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 39 रन हे सामन्याचं समीकरण. संगमनेर तालुक्याचा एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू नवनाथ हदवडे या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहत आहेत. आणि सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असलेला आणि चर्चेत असलेला खेळाडू, ज्या खेळाडूची मागणी असते आयकॉन प्लेअर म्हणून आणि त्याचं भव्य स्वागत केलंय की काय, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. इथे विकेट डाऊन. गुड कॅच. फलंदाज बाद. रुपेश जाधवला आपण पाहतायत. रित्या भाई यांच्याकडून मात्र WRSK सुपुंडे टीमला थोड्याच वेळात जर्सी सुद्धा त्यांना मिळेल. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. रात्रंदिवस मेहनत घेणारे आमचे लाडके आयोजक यांना मानाचा मुजरा असेल. राहुल कश्यप त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ठाणे विभागातून नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहत आहेत यश जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आज खुला गट आहे. ओपन टीमच्या माध्यमातून चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील या वाडा तालुक्यात. म्हणूनच ही स्पर्धा चर्चेत राहिले आणि त्यासाठी घेतलेले कष्ट, मेहनत. कारण आयोजक हे नेहमीच मैदानाला जास्त वेळ देतात आणि फॅमिलीला वेळ कमी देतात. जेव्हा स्पर्धा असते त्यावेळेला फॅमिलीला वेळ कमी देत असताना मैदानाला वेळ जास्त देतात आणि त्यामुळे ती स्पर्धा एक उंची गाठताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्विच हिट करण्याचा इरादा मात्र पूर्णपणे बॉडी लँग्वेज आता या वेळेला आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं डाऊन होत असताना फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. राहुल मेजर यांना विकेट करिता 500 रुपये बंटी मेजर लावलेले आहेत. धनेश सानी यांनी षटकार मारला तर 1000 बंटी मेजर यांनी लावलेले आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आता फक्त आणि फक्त शेवटचा बॉल पाहायला मिळेल. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. WRSK सुपुंडे टीम जीवी स्पोर्ट्स प्रेझेंट करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि आता खुल्या गटला सुरुवात होईल. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून या गातीच्या मैदानात पदस्पर्श करताना पाहायला मिळतील. राऊंड द विकेटने राहुल मेजर यांना आपण पाहतात ऑन साईडला चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. आणि अनिकेत या वेळेला आपण पाहताय सेलिब्रेशन करत असताना. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला होता तोच खेळाडू अनिकेतला आपण पाहतायत.
मॅग्निफिसंट बॅटिंग, अभिनंदन. तर सिमरन 11 टीम आपलं सुद्धा कौतुक असेल. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करून येणाऱ्या हंगामासाठी आपल्याला लक्ष आयोजकांकडून शुभेच्छा असतील. वाडा 11 टीम आपण डिसिजन कळवायचं आहे. वाडा 11 टीम डिसिजन कळवा प्लीज लवकरात लवकर. चला लगेच फिल्डिंग